नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या ऊस या पिकामध्ये कानी रोग हा खूप प्रमाणात आढळत आहे. शेतकरी मित्रांनो, काही भागात याच रोगाला ऊसावर काजळी पडली असेही म्हणतात. तर हा रोग कशामुळे वाढतो आहे, तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते उपाययोजना केले पाहिजे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल. आपल्या ऊस या पिकावर कानी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, हे कसे ओळखायचे? तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ह्या आपल्या ऊसामध्ये कानी रोग पडलेला आहे. ऊसाच्या जेटामध्ये जो काळसर तुम्हाला दिसत आहे, काळसर रोग, तो त्यालाच कानी असे म्हणतात. या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत ते आपण पाहूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे कानी रोग पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या ऊसाला पडलेला पाण्याचा ताण. जर आपल्या ऊसाला उन्हाळ्या महिन्यामध्ये पाण्याचा ताण पडत असेल किंवा पडला असेल, तर या ऊसामध्ये कानी हा रोग जलद पसरतो. तर या कानी रोगावर कोणते उपाययोजना करावे जेणेकरून हा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल? शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये असलेले हा कानी रोग पडलेले रोप तुम्ही काढून एका पोत्यामध्ये घालून हा शेताच्या बाहेर टाकावे. अशा प्रकारचे रोप काढून पोत्यात घालणे यासाठी की जर तुमचे हे रोप काढताना जर ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काळी पावडर जी असते ती जर तुमच्या जमिनीवर पडली तर ते प्रादुर्भाव अजून जास्त प्रमाणात वाढेल. त्यासाठी प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे आपण ते रोप पोत्यामध्ये टाकून शेताबाहेर टाकावे. तसेच शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्ही फवारणीद्वारेही यावर नियंत्रण मिळवू शकता. फवारणीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक बुरशीनाशक घ्यायचे आहे. त्यामध्ये कार्बनडिझम प्लस मॅन्कोझेब असलेले कॉम्बिनेशन असलेले कुठलेही एक बुरशीनाशक घ्यायचे आहे आणि ऊसावरती फवारायचे आहे. शेतकरी मित्रांनो, शक्यतो तुम्ही हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तुम्ही ते ऊसाचे रोप काढून शेताबाहेर टाकावे, हे उत्तम राहील. या रोगाचे प्रमाण कमी असतानाच तुम्ही ते बघायचे आहे आणि ते रोप काढून शेताबाहेर टाकायचे आहे, त्यामुळे जास्त प्रादुर्भाव होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही कानी या रोगावर नियंत्रण मिळवू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, ऊसाला काळोखी तसेच ऊसाची जोमदार वाढ होण्यासाठी तुम्ही फवारणीमध्ये एक कीटकनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रन्स घेऊ शकता. कीटकनाशकमध्ये तुम्ही क्लोरोफायरिफॉस तसेच सायपरमेथ्रिन असलेले घटक कोणत्याही प्रकारचे एक कीटकनाशक घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही आमला हे कीटकनाशक घेऊ शकता आणि या कीटकनाशकसोबतमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक मायक्रोन्यूट्रन्स घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ऊसावरती पहिली फवारणी घेऊ शकता. या फवारणीमुळे ऊसातील कुठल्याही प्रकारची खोडकीड असेल तसेच ऊसावरील कानी असेल यास प्रतिबंध होते. या फवारणीमध्ये औषधाचे प्रति टाकीला किती प्रमाण वापरावे ते आपण पाहूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आमला हे कीटकनाशक तुम्ही वापरत असाल तर तुम्ही प्रति 15 लिटर टाकीला तुम्ही 30 ml वापरायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये ऊसाला पहिला डोस कोणत्या खताचा द्यावा याविषयी माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.